शांतता हृदय ही। नमस्कार मावशी, कशा आहात? मी मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? बस ठीक. कधी आलात? नैनानं सांगितलं नाही का तुम्हाला फोनवर मी आल्याचं? नाही, बोलली होती ती. कोमल कशी आहे? नवीन घरात शिफ्ट झाली का? नाही, अजून नाही झाली. अजून इंटिरियरचं काम चाललंय. हो. तुम्ही आत्ताच आलात वाटतं. अगदी नुकताच, 15 मिनिटच झाली. झाली का भेट मावशी? हो, तेच विचारत होतो. कोमल अजून नवीन घरात शिफ्ट नाही झाली, इंटिरियर चालू आहे. तुम्ही पुण्याला होतात ना? हो, एक कॉन्ट्रॅक्ट साईन करायला गेलो होतो. पण मग तुम्ही इतक्या लवकर कसे काय आलात? इतक्यात म्हणजे पुण्याहून एवढाच वेळ लागतो की 2-2.5 तास. उलट मला थोडा उशीरच झाला. नाही, पण आज तुम्ही पुण्याहून इतक्या लवकर येणं शक्यच नाही. काय? कारण आज पुण्यात कुठल्या तरी पक्षाचा मोर्चा आहे. सगळे रस्ते जॅम आहेत. एक्सप्रेस वेवर सुद्धा ट्रॅफिक आहे. मगाशी बातम्यांमध्ये दाखवत होते ना. नाही ना, मी तुला म्हटलं होतं ना, जावई बापूंना यायला 5-6 तास सहज लागतील. मग तुम्ही पुण्याहून इतक्या लवकर कसे काय आलात? मी ऍक्च्युली ओल्ड बॉम्बे पुणा रोडनी आलो. मला काल रात्रीच कळलं होतं की पुण्यात काहीतरी गडबड आहे आज, म्हणून मी लवकरच निघालो. लवकर? पण तुम्ही तर आज राहणार होता. म्हणजे नैनाने फोन केल्यानंतर तुम्ही निघालात, हो ना? नाही, तेच सांगतो ना. म्हणजे नैनाचा फोन आला आणि मी लगेच निघालो आणि जुना बॉम्बे पुणा रोड गाठला. काय ट्रॅफिक जेवढा हायवे पर्यंत होता तेवढाच, नंतर मी सटासट आलो. आणि पुण्यात एक बरं आहे की एका ठिकाणी जायला 3-4 रस्ते आहेत. एका ठिकाणी अडकलं का दुसरीकडे घुसा, असं करत मी निघालो. नाही पण मावशी, विक्रमला जरा फ्रेश होऊ दे, मग गप्पा मारूया. आलोच मावशी, मी जरा आंघोळ आटपून आलो. आलेच मावशी? बॅगा घेऊ का? मला कपडे हवेत. आलोच. तू बाहेरून आत आलास, काय प्रश्न विचारत होती रे मावशी? काही नाही. किती भोचकपणा करते नाही. अरे माणूस लवकर परत आला तर आनंद व्हायला पाहिजे, प्रश्न कसले विचारते? जुनी खोड आहे तिची. जाऊ दे ग, असतो एकेकांचा स्वभाव, काय करणार. आणि वय झालंय ना आता त्यांचं. अरे म्हणून काय झालं? तिच्या घरी माहिती ना, जावई आणि मुलगी हिला बसवून ठेवतात, म्हणून सुचतात हिला 100 प्रश्न. स्वतःच्या घरात ठीक आहे, माझ्या घरात माझ्या नवऱ्याला असले प्रश्न विचारायचा अधिकार मी नाही दिलाय तिला. अगं, मी चिडत नाहीये, तू का चिडतेस एवढी? सोड ना तो विषय. मी आलो, आंघोळ आटपून आलो. विक्रम, बाकरवडी आणि बाबांचे पेपर्स. ओ नो. काय झालं?
बाकरवडी आणि पेपर दोन्ही गाडीतच आहेत. एवढंच ना? तू ओ नो असं म्हणालास की मला वाटलं काय झालं आता. दे किल्ली दे, मी घेऊन येते पटकन. गाडी नाहीये. गाडी नाहीये म्हणजे? मी 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 टॅक्सीने आलो. मी तसंच निघून आलो. गाडी तिथेच आहे पुण्यात. का पण? सकाळी गाडीत थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून मी गॅरेजमध्ये दिली होती. तो मला म्हणाला की मी संध्याकाळपर्यंत देतो. तेवढ्यात तुझा फोन आला, मग मी तसाच निघालो. ओ पण मग आता गाडीचं काय? तेच आता बघतोय कसं काय, गाडी कशी काय आणायची. बहुतेक जावं लागेल. तू बोलला नाहीस काही? त्यात काय सांगायचं. नाही म्हणजे गाडी बिघडली, पुण्यात गॅरेजमध्ये टाकलीये, टॅक्सीने आलास. म्हणजे सकाळी तूच एवढी पॅनिक झाली होतीस, हे सगळं परत त्यात कुठे सांगणार मी. आणि माझ्याही लक्षात नाही राहिले. कोणत्या गॅरेजमध्ये गाडी? इथे आल्यापासून मला सगळे प्रश्नच का विचारतायत. अरे मी कुठे तुला काय म्हणतेय? मी फक्त तुला. पण मी एवढं धावपळ करून आलो तर मला 2 श्वास तरी घेऊ ना. पण मी कुठे काय तुला म्हणाली? मी फक्त तुला विचारलं की गाडी कोणत्या गॅरेजमध्ये. तर एवढा अपसेट झालास? ठीक आहे, नाही विचारत मी तुला प्रश्न. एवढाही हक्क नाहीये मला. हक्क आहे ना तुला, पण जरा माणसाला सेटल तर होऊ द्याल. आय एम सॉरी. मला माहित नव्हतं मी हा एक प्रश्न विचारल्यावर तू एवढा अपसेट होशील म्हणून. एनिवे, धावपळ करून दमून भागून आलायस, आंघोळ घे करून. नाही ना, प्लीज आता चिडू नकोस ना. हात सोड. झाली का जावई बापूंची भेट? हो झाली ना. वने, विक्रम जरा बदललाय ना? थोडं वजन वाढलंय त्याचं. अगं ते नाही म्हणत आहे ग मी. म्हणजे चेहरा बदललाय त्याचा, पण मला ना तो उगीच कावरा बावरा वाटला. उगीच हसणारा. आणि अशी उगीच हसणारी माणसं बघितली ना की मला संशयच येतो. आणि बरेचदा माझा संशय खरा ठरतो, कारण उगीच हसणारा माणूस काहीतरी लपवत असतो. काय म्हणायचंय तुला? विक्रम सांगतोय खरा की तो पुण्याहून आलाय, पण माझा त्यावेळीही त्याच्यावर विश्वास नव्हता आणि आता तर मुळीच नाहीये. कारण तो पुण्याहून आलाच नाहीये. तो कुठून तरी विमानाने आलाय. कशावरून? त्याच्या बॅगला लावलेले टॅग्स पाहिलेत मी. म्हणजे विमानतळावर चेकिंग करताना लावतात ना तसे. मग वने, याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच होतो की कधीतरी विक्रमने विमानाने प्रवास केलाय, एवढाच. आले मी. कधीतरी नाही, आज. मग सोमूच्या बाबांनी सोमूला पण गाढवावर बसवलं आणि दोघेही आपल्या घरच्या दिशेला जाऊ लागले. मग पुढे वाटेत काही म्हातारे भेटले. ते म्हणाले, काय निर्दयी हे दोघं. एवढीच ते जनावर मुक आणि त्याच्यावर हे दोघे दोघे बसलेत, काय लाजायत की नाही. मग आता ते दोघे वैतागले. ते खाली उतरले आणि म्हणाले, काय असं केलं तरी लोक म्हणतात, तसं केलं तरी लोक बोलतात, मग आता करायचं काय. मग फायनली दोघांनी ठरवलं की गाढवालाच आपण पाठीवर घ्यायचं. म्हणून गाढवाला पाठीवर घेतलं आणि दोघे परत घरच्या दिशेला निघाले. हे सगळं बघून गावकरी आता त्यांच्याकडे बघून हसायला लागले आणि त्या गावकऱ्यांचा गोंगाट ऐकून गाढव बिथरलं. त्यांनी लाथा मारल्या आणि पळून गेलं ते. सो द मॉरल ऑफ द स्टोरी इज, आपण सगळ्यांच्या मनाप्रमाणे वागू नाही शकत. करेक्ट. सगळ्यांना आपण खुश करायला गेलो का मग गाढवाला पाठीवर घ्यायची पाळी येते आपल्यावर, है ना. हो. थोडंसं बोलायचं होतं.
अरे वा, बोला ना. नाही, मला कल्पना आहे की देवीचे बाबा देवीला फारसे भेटत नाहीत, त्यात उगीच म्हटलं माझा अडथळा नको. आजोबा, तुम्हाला माहितीये डॅडाने ना मला एक मस्त स्टोरी सांगितली गाढवाची. हो का? बर. विक्रम, नैना मला सांगत होती तू गाडी पुण्यालाच ठेवून आलायस. काही प्रॉब्लेम? नाही नको, कशाला उगीच त्यांना त्रास. प्रश्न त्रासाचा नाहीये. मला माझे पेपर्स अर्जंटली हवे आहेत आणि तू ते गाडीतच ठेवून आलायस. विक्रम, नैना मला सांगत होती तू गाडी पुण्यालाच ठेवून आलायस. काही प्रॉब्लेम? एसी खराब झाला होता म्हणून मग गॅरेजमध्ये द्यावे लागले. तुम्हाला गॅरेजवाल्याचा नंबर दे ना. माझे पुण्यात एवढे मित्र आहेत, कुणी गाडी इथे घेऊन येईल. नाही नको, कशाला उगीच त्यांना त्रास. प्रश्न त्रासाचा नाहीये. मला माझे पेपर्स अर्जंटली हवे आहेत आणि तू ते गाडीतच ठेवून आलायस. हवं तर मीच उद्या जाऊन गाडी घेऊन येतो ना. तू कशाला? मला गॅरेजवाल्याचा नंबर दे ना. आताच मी साठेशी बोललो. त्याचा मुलगा उद्याच मुंबईला यायला निघालाय. तो बोलवून येणार आहे, आपली गाडी घेऊन येईल. नंबर ना देतो ना. बघतो मी. माझ्या शर्टाच्या खिशात कुठेतरी ठेवलाय. नाही, तसं ऍक्च्युअली नंबरची पण गरज नाहीये. तू फक्त गॅरेजचं नाव सांग, तो तिथे जाईल. गॅरेज माहिती नाही ऍक्च्युअली. काय, मला पुण्यातले रस्ते नीटचे माहिती नाही. हडपसरच्या बाजूला कुठेतरी होतं. हडपसरला? तू तिथं कशाला गेला होतास? काम होतं. हडपसरला कुठे? खरं तर ऍक्च्युली काय झालं, रस्त्यातच गाडी बंद पडली. माझ्या मित्राकडनं नंबर घेऊन मी टोईंगवाल्याला फोन केला, तर टोईंगवाला आला आणि गाडी घेऊन गेला. सो अरे पण तू आत्ता म्हणालास की एसीचा प्रॉब्लेम आहे. नाही नाही, खरं तर प्रॉब्लेम एसीचाच आहे. पण आजोबा, मला डॅडाकडनं गोष्ट ऐकायची. तुम्ही जा ना प्लीज. जातो. तुझा डॅडा खरंच खूप छान गोष्टी सांगतो. विक्रम, नंबर मिळालास तर दे मला. हं? हा, आता पीटर पॅनची गोष्ट सांग. कोणाची? पीटर पॅन. हा, एक होता पीटर पॅन. तो फुलांच्या नगरीत राहायचा. गौरे, सोडा आणून ठेवला का? घ्या चहा घ्या. काय चहा पिण्याची वेळ आहे का? ही रमण्याची वेळ आहे. पण आता मी केलाय ना चहा, त्यांना आंघोळ करू का मी? अरे एवढे पुरतं तुला पाणी? तरीच बरं का. काय हो कॅप्टन, उगाच डोक्यात जाऊ नका. आधीच माझ्या डोक्याचं भज झालंय ऑफिसमध्ये. म्हणून तुला सांगतो, अशी चहासारखं पुळचट काही घेत जाऊ नको. एक स्मॉल मार. हे बघ, रम है तो गम नाही. कॅप्टन, मोठ्या माणसांनी लहानांवर चांगले संस्कार करायचे असतात. हा, मी काय वेगळं करतो का? हल्ली तुमचं प्रमाण वाढत चाललंय हा कॅप्टन. मी सांगणार आहे आता. सांगणार आहेस? कुणाला लाभायला? अगं तो नसतोच. आणि अनन्या असते, पण स्वतःच्या जगात हरवलेली असते. म्हणजे माझी काळजी करत नाही असं नाही, पण तिला स्वतःच्याच इतक्या काळजी आहेत. असो, पण आता या गोवा करारानंतर दोन्ही देशात सौहार्दाचे आणि मैत्रीचे वारे खेळू लागतील. काय फोन घेऊन आला होता का? नाही. मला आला होता अभयचा. म्हणाला अनन्या त्याच्या बरोबरच आहे आणि 6:35च्या फ्लाईटनी मुंबईला निघाली. विक्रम, कोण आहे रे?
मला आला होता अभयचा, म्हणाला अनन्या त्याच्या बरोबरच आहे आणि 6:35च्या फ्लाईटनी मुंबईला निघाली. अचानक भेटलो म्हणे आम्ही, अचानक. अरे बापाला काय समजलं असतो, काही का असे ना, एकमेकांच्या सहवासासाठी गरज नसताना सुद्धा बापाला शेंडी लावावीशी वाटली तर आनंदच आहे. यातच सगळं आलं. अनु अभय बरोबर होती? ए भावाने, नाटक करू नको, जसं काही तुला माहितीच नाही. नाही म्हणजे कॅप्टन. अनु अभय बरोबरच होती. तिला सोडायला तो एअरपोर्टला निघाला होता. बायकोला भेटायला गोव्यापर्यंत गेला. तीच फ्लाईट पकडून मुंबईला येऊन बापाला भेटावंसं नाही वाटलं. ठीक, पण तेवढी बुद्धी अजून देवानं त्याला दिलेली नाही. असो, ही प्रगती काय वाईट नाही आहे. जेव्हा तुम्हाला अभयचा फोन आला होता तेव्हा अनु काही बोलली का तुम्हाला? नाही. का ग? नाही, काही नाही. आलेच मी. थांब ग, हा, जरा कंपनी दे मला. बर, निदान असं कर, मी माझं पेक तयार करून आणतो, तोपर्यंत थांब. हा, आलो. हॅलो फर्नांडिस, मी तुम्हाला जे सांगितलं होतं ते तुम्ही केलं काय? आधीच सोडून दिलं? नाही, तिचा लागत नाही म्हणून तर मी तुम्हाला केला. हो, पण तुम्ही वेळेवर पोचला होतात ना? उशिरा म्हणजे किती? पण मी तुम्हाला म्हटलं होतं अर्जंट आहे, तुम्ही लवकर जात. एनिवे, ठीक आहे, इट्स ओके नाव. थँक्स फॉर द हेल्प. या, बाय. आज काय घरात एकदम शांतता सगळीकडे? अरे आई बाबा ना मावशीला घेऊन बागेत गेलेत फिरायला. अरे तिचं सारखं चाललं होतं की पुण्याला माझ्या घरी असते तेव्हा मी रोज फिरायला जाते, मॉर्निंग वॉकला जाते वगैरे वगैरे. इथे आल्यावर खंड पडतोय म्हणे. शेवटी आई म्हणाली काही खंड पडायला नको, आमच्या मुंबईत सुद्धा भरपूर बागा आहेत, चल मी तुला घेऊन जाते. किती फिरणार आहेस तेवढं फिर. काय तुम्ही सगळे बोलता त्यांना? अरे ती कशी आहे माहितीये ना तुला? तुला गंमत माहितीये का? वर्तमानपत्रात गुंडाळून कॅनव्हसचे शूज आणलेत बाईसाहेबांनी. काय म्हणते? ठीक आहे, काय फिटनेस कॉन्शियस आहेत त्या. काही फिटनेस काही नाही, गॉसिप करायचं असतं. इकडचं तिकडे, तिकडचं इकडे, सारख्या कुचाळक्या. विक्रम, तुला एक रिक्वेस्ट आहे. बोल ना. मावशी इथे आहे तोपर्यंत तू माझ्यावर ओरडत जाऊ नकोस ना. नाही म्हणजे ती तिकडे जाऊन हेच सांगेल की विक्रम आणि नैनात काहीतरी भांडणं आहेत, पटत नाही त्यांचं वगैरे वगैरे. अरे मी कधी ओरडलो तुला? आत्ता नाही ओरडलास? कधी आत्ता? मी फक्त विचारलं तुला की गॅरेज मध्ये कोणत्या गाडी आहे म्हणून. तेव्हा मी ओके, आय एम सॉरी. मी काय आता उठा बशा काढू का? विक्रम काढतो. अरे मी फक्त पुण्याला ज्या कामासाठी गेला होता ते काम झालं? येस, आज सकाळीच कॉन्ट्रॅक्ट साईन करून आलो. तुझ्यासाठी खूप महत्वाचं होतं ना? ऑफकोर्स, इट वॉज लाईक अ फेदर इन द कॅप. आणि प्रोफाईल बिल्डिंगसाठी पण चांगला आहे हा प्रोजेक्ट. ऑफकोर्स फिनान्शियली पण. विक्रम, आता आपलं स्वतःचं घर होईल ना? येस, नक्कीच होईल आपलं स्वतःचं घर. आता त्यावर पार्टी असेल, नयना आणि विक्रम होणार असेल.
विक्रम आणि नैना बनारस. नो 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 आधी विक्रम मग नैना. नाही. नयना आहे म्हणून विक्रम आहे. दॅट्स फॉर शुअर. नयना आणि विक्रम बनारस आहे. आणि देवी. अरे हो. नाही, आपण एक काम करू, देवीसाठी एक वेगळीच पार्टी करू आणि खाली जागा पण ठेवू. म्हणजे देवी खाली चुंगी, मुंगी, पिंकी, चिंकी, काय काय गोड नाव आहेत की. बरं ठीक आहे, 4-5 नाही पण निदान एक तरी. नको नको, एक आहे तेवढी पुरे आहे मला, आणखी नकोय आता. अरे बस झालं, संपलं. विक्रम आल्या, गॉसिप क्वीन आल्या. चल मी दरवाजा उघड. थांब थांब, बस मी बघतो. विक्रम कोण आहे रे?